लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे 4 तारखेला येणाऱ्या निकालांकडे। मात्र या निवडणुकांमध्ये महत्त्वाचे प्रचाराचे मुद्दे कुठले ठरले, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये कोण जास्त ताकदीनं मैदानात उतरलं, यासह अनेक प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेतोय। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे सर आहेत। सर, TV9 मध्ये खूप खूप स्वागत। या संपूर्ण लोकसभा निवडणुकांकडे आपण जर बघितलं तर प्रचाराचे मुद्दे हे कोणाचे जास्त प्रभावी ठरले आणि का असं आपल्याला वाटतं? मला वाटतं प्रचाराचे मुद्दे यावेळेला इंडिया गठबंधन म्हणजे जे काँग्रेस आणि जो बाकी समर्थक लोक होते त्यांचे प्रचाराचे मुद्दे जास्त मला सार्थक ते वाटतं। आणि NDA म्हणजे जे सत्तेमध्ये होते नरेंद्र मोदी आणि पूर्ण त्यांची जी बाकी घटक दल होते, बेसिकली आपण पहिल्या दिवसापासून पाहिलं तर नरेंद्र मोदी देशांमध्ये जे समस्या होत्या किंवा जे मुद्दे आहेत त्याच्यापासून भटकतात किंवा आपण काय केलं त्याचा लेखाजोखा द्यायला अवॉइड करतात किंवा एक रोडमॅप काय नवीन आहे ते पुन्हा 370च्या गोष्टी करतात, ते पुन्हा तलाकच्या गोष्टी करतात, ते पुन्हा राम मंदिराच्या गोष्टी करतात। मग काँग्रेसचं घोषणापत्र आल्यावर स्वतःच्या घोषणापत्राबद्दल सांगत नाहीत, पण काँग्रेसचं घोषणापत्र मुस्लिम लीगचं आहे ते सांगतात। मग तुमचं मंगळसूत्र काढून याला देईल, तुमचे भैंस खोल के उसको दीजिए। म्हणजे हे प्रकरण पूर्ण कुठे ना कुठे असं वाटतं की हे डिरेल होतं आहे, कारण तुम्ही नवीन इश्यूज असे काढता ज्या इश्यूजवर देशाचा फोकस जाईल आणि विपक्ष म्हणजे BJPचा जो विपक्ष आहे इंडिया गठबंधन हे त्याचे जबाब द्यायला जेव्हा लागतात तेव्हा त्याची उत्तरं द्यायला लागतात तेव्हा मग ते ओरिजिनल इश्यूपासून ते भटकले जातात आणि मग तोच मोदींचा गेम प्लॅन पहिलेपासून असतो, दॅट इज ही स्टाईल ऑफ फंक्शनिंग। परंतु पहिल्यांदा मला वाटतं मोदी यांना एक गुरु म्हणून कोणी भेटला तर ममता बॅनर्जी। बंगालच्या विधानसभेमध्ये यांनी भरपूर बाहेरचे इश्यूज आणले, पण ममता फक्त बंगाली अस्मिता आणि बंगालवर फोकस राहिली आणि विधानसभेमध्ये तिने आपल्या सीटपेक्षा जास्त सीट घेतल्या। त्यानंतर आता पहिल्या दिवसापासून मोदी काही पण म्हणतील, ते स्वतःला अवतार म्हणतील। आज त्यांनी सांगितलं की ते अल्पसंख्याकांसमोर मुजरा करते काँग्रेस, याचा पण काँग्रेस विरोध करत नाही आहे। तुम्ही आम्हाला मुजरा करता म्हणता हे तुमचं विचार, आम्हाला तुम्ही सांगा बेरोजगारी काय, महागाई काय, लॉ अँड ऑर्डर काय, ह्या सगळ्या गोष्टींवर जेव्हा बोलायला येतं, शेतकऱ्यांचे प्रश्न काय, यावर मग ते निरुत्साहित होतात, उत्तर नाही। इवन या नाशिक या भागात एक त्यांची सभा झाली, मधात लोक कांद्याचे प्रश्न घेऊन उभे राहिलेत, त्याला उत्तर नव्हतं पंतप्रधानांना, ते सभा वाइंडअप करून गेले। त्यामुळं जी ओरिजिनली ज्या इश्यूज आहेत देशासमोर त्या जोपर्यंत तुम्ही डिस्कस करत नाही तोपर्यंत जनता तुमच्या पाठीमागे येत नाही। त्यामुळे मला वाटतं यावेळेला मुद्दे जे प्रचाराचे होते ते जास्त इफेक्टिव्ह इंडिया गठबंधनचे राहिले। त्यामुळे तुम्ही पण स्वतः फील्डमध्ये होता, जी अभूतपूर्व गर्दी इंडिया गठबंधनच्या सभांना येते आणि सगळं ताकद पैसा पॉवर सगळं असल्यावरही खुर्च्या खाली असतात किंवा लोक उठून जातात, हे दिसतं। कारण लोकांना ती लिंक लागत नाही की हे आमच्यासाठी नाही बोलत। पण जसं तुम्ही उल्लेख केला की अयोध्येच्या राम मंदिरचा मुद्दा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट करेल राज्याच्या राजकारणावर असं वाटत होतं, महाराष्ट्रावर किती परिणाम झालेला असं वाटतंय? उत्तर प्रदेशमध्येच परिणाम होत नाही त्याचा, तर महाराष्ट्रात कुठे होईल? कारण राम मंदिर हे झालं, राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने झालं आणि राम मंदिर हे तुम्ही केलं नव्हे, हे काही तुम्ही नवीन कायदा आणून तुम्ही केला नाही किंवा नवीन अध्यादेश आणून तुम्ही केला नाही। त्यामुळे हे जे झालं ते राम मंदिर सुप्रीम कोर्टाच्या येणे अधिकाऱ्यांनी झालं आणि ते करणार होते। तुम्ही अर्ध्या अधुऱ्या मंदिरामध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा केली, तो एक चर्चेचा विषय होऊ शकतो, पण मग तुम्ही राम मंदिराच्या अनुशंसाने हे बोलायला सुरू केलं की जे राम मंदिराच्या त्या प्राणप्रतिष्ठेत आले नाही ते सनातनी धर्माविरुद्ध आहेत, किंवा मग तुम्ही त्यांना धर्मविरोधी सांगितलं, रामविरोधी सांगितलं। मग असे रामविरोधी आणि धर्मविरोधी असे, मग आंबेडकरांनी तर स्वतः मी रामाला मानतच नाही म्हणून प्रतिज्ञा घेतली, मग त्यांना तुम्ही भारतरत्न देता। असे कितीतरी विसंगती जे आहेत ना त्यांच्याच बोलण्यात, काल काय जे बोलले ते आज बोलत नाहीत। इथे ते म्हणाले की जिनके बच्चे ज़्यादा है घुसपेटियों को दिया जाएगा, नंतर ते म्हणाले की मी जास्त बच्चे म्हणजे हिंदूंना बोललो होतो, मुसलमानांना बोललोच नाही। पण या राज्याच्या निवडणुकांमध्ये म्हणजे ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा एक फार मोठा इफेक्ट होईल असं वाटतंय, काय वाटतंय तुम्हाला? नाही आहे, ध्रुवीकरणाचा इफेक्टिव्ह झालेला आहे। मला जर महाराष्ट्रात बोलायचं झालं तर जिथे जिथे मुस्लिम पॉकेट्स आहेत तिथे ध्रुवीकरण झालं, पण ते अँटी BJP झालं, फॉर इंडिया झालं। पण जो हिंदू कन्सॉलिडेट होतो, मुसलमान कन्सॉलिडेट झाल्यावर
तो हिंदू वोट कन्सॉलिडेट होताना दिसत नाही, कारण त्यांचे आपले स्वतःचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आता इथे जर कांद्याचा हा बेल्ट आहे, इथे जर कांद्याचा प्रश्न असला तर त्यांना तो राम मंदिर किंवा हिंदू मुसलमान, ते मुसलमान कुठं वोट देतात ते जाऊ दे, पण आमच्या कांद्याची तू वांदे केलेस त्यामुळे तुला काय मत द्यायचं म्हणून हा प्रश्न असतो. आपल्याकडे मराठी अस्मिता, मराठी वर्सेस गुजराती चालू आहे, आपले उद्योगधंदे पळवून नेले गुजरातमध्ये. त्यानंतर ही ज्या राजकीय दल तोडलेत, बाई शिवसेना ही मराठी राजकीय पार्टी होती किंवा राष्ट्रवादी ही महाराष्ट्राची राष्ट्रीय, त्याला तुम्ही तोडलं. आणि महाराष्ट्रात जनरली प्रत्येक राज्याची एक वेगवेगळी एक आभा असते, तासीर असते, त्याला आपण म्हणतो स्वभाव असतो त्या राज्याचा. या राज्याचा स्वभाव कधी गद्दारांना अलाव करत नाही, त्यामुळे कुठे ना कुठे डिरेल होत झालं. दुसरीकडे विपक्ष हा संघटित दिसला. जे गठबंधन झालं आहे, वर जी मोठ बांधल्या गेली ती मोठ खालच्यापर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत आलेली दिसली. दुसरीकडे जी महायुती होती महाराष्ट्रात, तिचं ते गठबंधन होताना दिसलं नाही. म्हणजे आता मला कोणी जालन्याचं, आज मला काही लोकं मिळाली, ते म्हणाले की जालन्याला त्या दानवेबद्दल इतकी नाराजी आहे शिवसेनेमध्ये, कुठली शिवसेना, एकनाथ शिंदेंची, की त्यांनी पंजाला वोट दिलं. म्हणजे जे खालपर्यंत ते गेलं नाही. ठाणे, कल्याण इथे पहा ना तुम्ही, BJPनी म्हणजे प्रस्ताव पारित केले की आम्ही याला देणार नाहीत. नाशिकमध्ये सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत निवडणुकीचे म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत उमेदवार जाहीर होत नव्हता. छगन भुजबळसारखा माणूस जेव्हा म्हणतो की मला निवडणूकच लढवायची नाही आहे, तेव्हा मग कळतं की ते अजित पवारला ती सीट पाहिजे होती, इकडे शिवसेनेला ती सीट पाहिजे होती, तिकडे अजित पवार किंवा शिवसेनेमध्ये यात कोण लढेल हे ठरवणारे अमित शहा. म्हणजे इतकं त्रांगडं होतं हे, त्यामुळं कोणाचा पाया, कोणाचं खेटर नाही. त्यामुळं ते जे गठबंधन खालपर्यंत पर्क्युलेट व्हायचं होतं. पण शिवसेना आणि BJP जेव्हा एकत्र लढायचे तेव्हा तो हिंदुत्वाचा एक बॉन्डिंग होतं, आणि त्या बॉन्डिंग म्हणजे खालपर्यंत तो जायचं. तो मला महाराष्ट्रात कुठल्याही कॉन्स्टिट्युन्सीमध्ये, एकही कॉन्स्टिट्युन्सी नाही 48मध्ये जिथे मला महायुती एकत्र लढताना दिसली. सर, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती असल्याचं अनेक नेत्यांनी सांगितलं. अगदी छगन भुजबळ देखील काल परवापर्यंत म्हणत होते की दोघांबद्दल सहानुभूती बघायला मिळते आहे. ही सहानुभूती मतांमध्ये परिवर्तित होईल असं काही आहे का चित्र? ती सहानुभूती आहे म्हणूनच ती मोठ नीट बांधल्या गेली खालपर्यंत. ती सहानुभूती आहे म्हणूनच मताचं ते ट्रान्सफर झालं. आणि शेवटी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी वाईट काय केलं, आणि तुम्हीच जर चांगलं केलं तर मग तुम्ही हे सरकार राहू द्यायचं होतं ना. 4 वर्ष 5 वर्ष जसं राहिलं, हे ऑटो रिक्षा जसा चालत होता आडा तिरछा चालला असता, त्यानंतर मग तुम्ही आले असते सत्तेत समोर. पण तुम्ही हे ईडीची भटी देऊन तोडता, तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई म्हणता आणि अजित पवारांना आपल्या मांडीवर घेऊन बसता. मग तो भ्रष्टाचार तिथे कुठे काय? मग भ्रष्टाचार ते सुनील तटकरेचे नव्हते. म्हणजे मला तर पूर्ण या महाराष्ट्राच्या राजकारणात तो जो आपला किरीट सोमय्या आहे त्याची अक्षरशः दया येते. मला त्याच्याबद्दल इतकं वाईट वाटतं. तो बिचारा आता कुठे तोंड लपवत फिरत असेल की तो ज्या लोकांना त्यांनी भ्रष्टाचारी आणि जेलमध्ये पाठवायचं ठरवलं ते सगळेच मंत्री झाले. म्हणजे एक जोक म्हणून मला यांनी सांगितलं, म्हणजे एका आमदारांनी मला म्हणाले की तुम्ही किरीट सोमय्याला ओळखता का? मी म्हटलं हो. तर म्हणजे तुम्ही एक काम करा साहेब, मी काही कागद देतो त्यांना द्या, त्यांना सांगा माझ्याविरुद्ध प्रेस कॉन्फरन्स घ्यायला. म्हटलं कशासाठी? अहो माझ्याकडे ईडीची रेड झाली की मी मंत्री म्हणेल म्हणे. म्हणजे हा जोक चालला आहे. सर, पण या सगळ्या याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा जो फॅक्टर आहे तो यावेळेला खूपसा इफेक्टिव्ह असा राज्यात किंवा देशात दिसला नाही. तो दिसला नाही कारण ते एक्सपोज झालेत. ते एक्सपोज याच्यासाठी झाले की ते आता एक मोठा इशू जो कन्याकुमारीपासून तर जम्मू काश्मीरपर्यंत दलितांमध्ये जो आतमध्ये रूट करून गेला, आणि मला ते आश्चर्य वाटतं. हे म्हणजे ॲज अ स्टुडंट ऑफ पॉलिटिकल सायन्स आपण याची स्टडी करायला हवी. हा जो राज्यघटना बदलणार आहे, संविधान बदलनेवाला आहे, हा तळागळ्यातल्या माणसापर्यंत पोहोचला. ते एक नरेशन विरोधी पक्षांनी खूप चांगलं केलं. त्यामुळे तो दलित जेव्हा आंबेडकर म्हणतात की आपण वंचित, आम्हाला मोठं आहे, त्यांना माहीत आहे की आतापर्यंत वंचितांनी फक्त BJPला मदत केलेली आहे. म्हणजे जाणून बुजून केली नाही, पण त्यांच्यामुळे BJPला मदत होते. आणि तीच BJP जर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलत असेल तर मग अशासाठी त्यांना का म्हणून वोट द्यायचं? म्हणजे मला आंबेडकर अकोल्यात स्वतः जिंकताना दिसत नाही आहे. आणि कुठेतरी पैशाचा खेळ आहे. आंबेडकरांना मी स्वतः पण भेटलो, म्हणजे ते दिल्लीत आले तेव्हा मला भेटले, तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्हाला काय हवं आहे?
तुम्हाला जर भाजपाचा पराजय हवा असेल तर मग बऱ्याच ठिकाणी तुम्हाला त्याग करावा लागेल. आणि तुम्हाला भाजपाचा पराजयच म्हणजे तुम्ही म्हणता की आम्हाला भाजपचा पराजय करायचा, आम्ही तुमच्यासोबत येतो. आणि जसे तुम्ही सोबत आहात म्हणता मला 12 सीट्स पाहिजे. कुठनं देणार 12 सीट्स? मग मला 5 सीट पाहिजेत. आणि 5 कुठल्या मागणार? जे बाकी लोकांच्या सॉलिड सीट आहेत त्याच तुम्ही 5 मागणार. मग कोण देणार तुम्हाला? म्हणजे हे महाभारतासारखे झालं. महाभारतात आपण म्हणतो 5च गावं मागितली, 5च गावं मागितली, पण तो कोणी विचार करत नाही ती गावं कुठली होती. श्रीकृष्णाने तीच 5 गावं मागितली होती. ती 5 गाव जर काढली तर मग त्या राज्यात काहीच उरत नव्हतं. पण मग या सगळ्या सर्कमस्टॅन्सेसमध्ये आता राज्याची काय परिस्थिती असेल असा अंदाज आहे? महाविकास आघाडीला साधारण किती सीट्स आणि महायुतीला किती सीट्स मिळतील, एक प्रिडिक्शन? महायुती मला अक्षरशः सिंगल डिजिटमध्ये दिसते, 10च्या आतमध्ये. विदर्भात एखाद सीट आली तर, मराठवाडा साफ आहे, कोकण साफ आहे, पश्चिम महाराष्ट्रात 1-2 सीट, उत्तर महाराष्ट्रात जळगाव रावेर वगैरे तिथे 1-2 सीट, मुंबईत 1 सीट दिसते. इवन ठाणे हातातनं जाताना दिसते. एकनाथने आपल्या मुलाची इज्जत वाचवली तर ते होऊ शकते. तिकडे नगरला खूप पैसे म्हणजे जो करोडो रुपये खर्च झालेले आहेत तिथे विकेने इज्जत वाचवली तर ती दिसते. मराठवाड्यात सुपडा साफ आहे, कुठेच दिसत नाही. कारण मराठा आंदोलनांनी मराठवाड्यात फार मोठं छिद्र केलं आहे. त्यामुळे अशा बोटावर मोजण्यासारख्या सीट्स आहेत आणि त्या मिळून 7-8 आणि मोठं आपण एक जनरस म्हणून दिलं तर 9 सीट्स होतात. तो 10चा सुद्धा आकडा टच होताना कमीत कमी आता दिसत नाही. आणि यासाठी मी असं म्हणत नाही की शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी फारच चांगले उमेदवार दिले या फार चांगलं दिलं. बाय डिफॉल्ट ही विक्ट्री महाविकास आघाडीची बाय डिफॉल्ट आहे. कारण लोक या सरकारच्या विरुद्ध किंवा ही तोडफोड झाली याच्याविरुद्ध खास करून जो पूर्ण महाराष्ट्रात रोष दिसतो आहे तो देवेंद्र फडणवीसाच्या नावाने दिसतो. खूप खूप धन्यवाद. आमच्या सगळ्या प्रश्नांना अत्यंत सखोल असं उत्तर दिलेलं आहे ते अशोक वानखेडे सर यांनी या सगळ्या प्रश्नांचं सखोल उत्तर दिलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. आणि आगामी 4 तारखेला येणाऱ्या निकालांमध्ये सगळं राज्यातलं चित्र जे आहे ते एकूणच स्पष्ट होणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.